नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण काल पाहिलेलं आहे की एमपीएससी आयोगाने धाड 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 3 बॉम्ब टाकलेले आहेत. ओके, आणि या तिन्ही बॉम्बद्वारे एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची झोपच उडवलेली आहे. हे 3 महत्त्वाचे बॉम्ब काय आहे? ओके, तर ते आपण आता सविस्तर समजून घेणार आहोत. त्यापैकी आजचा पहिला महत्त्वाचा जो बॉम्ब एमपीएससी आयोगाने टाकला होता तो म्हणजे काय की ज्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या परीक्षेचं नोटिफिकेशन आता एमपीएससी आयोगाने काढलेलं आहे. म्हणजेच एमपीएससी ग्रुप सी ची आता जाहिरात काढलेली आहे. ओके, मग हा होता एमपीएससी आयोगाचा सर्वात पहिला महत्त्वाचा बॉम्ब. ओके, मग आता या एमपीएससी ग्रुप सी च्या जी काही परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेसंदर्भात आपण संपूर्ण जी माहिती आहे ती डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ओके, ही माहिती समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला लाईक करायचंय, कमेंट करायचंय आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला जाऊया या नोटिफिकेशनकडे. नोटिफिकेशन काय म्हणत होतं की बघा की जी ग्रुप सी ची जी काही एक्झाम आहे ती आता ऑनलाईन घेतली जाणार आहे. ओके, मग आता काय आहे त्या संदर्भाचं नोटिफिकेशन काय आहे तर बघूया. त्या संदर्भातलं पहिलं नोटिफिकेशन आपण बघणार आहोत. ओके, आता बघा एमपीएससी आयोगाने सरळ सरळ सांगितलेलं आहे की कालच काय केलेली होती, जाहिरात काढलेली होती. कोणासाठीची तर गट क सेवा, बघा बरं का, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी ऍड काढलेली आहे. ओके, यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र गट ग संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून, म्हणजेच ग्रुप सी ची जी काही एक्झाम आहे, नेहमी लक्षात ठेवा ग्रुप सी ची जी काही एक्झाम आहे ती 26 सप्टेंबरला होणार आहे. 26 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. सॉरी 27 सप्टेंबरला होणार आहे. 27 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. ओके, आणि ही विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कशावर होणार आहे तर ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो. 27 सप्टेंबर 2026 तारीख लक्षात ठेवायची आहे. या तारखेला पूर्व परीक्षेचा पेपर होणार. हा पूर्व परीक्षेचा पेपर जो होणार आहे हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कॉम्प्युटर बेसिसवर. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट. ओके, हे होतं महत्वाचं नोटिफिकेशन. आता यामध्ये कोणकोणत्या किती जागांसाठी नेमकी ही ऍड काढलेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी ऍड आहे ही 2619 पदांसाठी काय करण्यात आलेली आहे, जाहिरात काढलेली आहे. ओके, त्यामध्ये बघा उद्योग निरीक्षक या पदासाठी एकूण 9 पदं देण्यात आलेली आहे. तांत्रिक सहाय्यक यासाठी 3 पदं देण्यात आलेली आहे. कर सहाय्यक यासाठी 282 जागा देण्यात आलेल्या आहेत. तर AMVI, ओके, असिस्टंट मोटार व्हेकल, ओके, जो इन्स्पेक्टर आहे AMVI त्यासाठी जवळपास 461 जागा काढलेल्या आहेत. ओके, आणि लिपिक व टंकलेखनासाठी 1864 जागा काढलेल्या आहेत. ओके, सो अशा एकूण 2619 पदांसाठी काय काढण्यात आलेली आहे, ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. ओके, प्रत्येकाचा तुम्हाला सांगितलेलं आहे. जे AMVI चा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी 461 जागा आहेत. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटसाठी 282 जागा आहेत. ओके, आणि लिपिक आणि टंकलेखनसाठी 1864 जागा आहेत. ओके, तर उद्योग निरीक्षकच्या 9 आणि तांत्रिक सहाय्यकच्या 3च जागा आहेत. ओके, पुढे जाऊया. मग आता एकूण जागा समजल्या तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे विद्यार्थी स्पेशल AMVI किंवा ग्रुप सी साठी स्टडी करणार असणार, ओके, आणि जे शून्यापासून सुरुवात करताय पण त्यांचं टार्गेट आत्ताचीच परीक्षा असेल त्यांच्यासाठी आपण स्पेशल इकॉनॉमिक्सची आणि मॅथ्स रिझनिंगची बॅच घेऊन आलेलो आहे. ओके, या बॅचचा जो कोर्स असणार आहे हा पूर्णपणे 1 वर्षाचा कालावधी असणार आहे. बॅच 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे बॅच फक्त. ओके, 1.5 महिन्याची बॅच असणार आहे, परंतु या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला संपूर्ण वर्षभर असणार आहे. या बॅचमध्ये पूर्णपणे तुम्हाला इकॉनॉमिक्स असेल किंवा मॅथ्स रिझनिंग असेल त्यामध्ये तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिला जाणार आहे. स्पेशल AMVI साठी जर इकॉनॉमिक्स तुम्ही लर्न करत असाल तर तुम्हाला माहिती आहे 2011 ला पहिल्यांदा AMVI ची झालेली होती. त्यानंतर 2017, 2020, 2022 आणि 2026 मध्ये AMVI ची आता ऍड आलेली आहे. ओके, सो मागच्या ह्या ज्या 3 क्वेश्चन पेपर झालेले आहे या 3 क्वेश्चन पेपर मध्ये इकॉनॉमिक्सचा आपण काय करून घेणार आहोत, तुमच्याकडे अनालिसिस करून घेणार आहोत. प्लस ग्रुप सी मध्ये जे काही ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जे काही इकॉनॉमिक्स आहे त्या इकॉनॉमिक्सची सुद्धा आम्ही काय करून घेणार आहोत, इथं रिव्हिजन करून घेणार आहोत. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की यानुसार तुम्हाला खूप साऱ्या प्रॅक्टिस टेस्ट दिल्या जाणार आहे. प्रत्येक चॅप्टरवर किमान 50 मार्कांची टेस्ट दिली जाणार आहे. ओके, आणि एव्हरी संडेला आपण काय करणार आहोत, प्रत्येक संडेला
आपण काय करणार आहोत, डाऊट क्लिअरिंग सेशन घेणार आहोत, जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स असणार आहेत ते संपूर्ण डाऊट्स इथं तुमचे काय केले जाणार आहे, क्लिअर केले जाणार आहे. ओके, मग ज्यांना इकॉनॉमिक्सची बॅच करायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. पुढे महत्त्वाची गोष्ट आहे की आपण मॅथ्स रिजनिंगसाठी स्पेशल AMVI आणि ग्रुप सी साठी काय केलेली आहे, मॅथ्स रिजनिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. ओके, ही बॅच सुद्धा 1 जुलैपासून स्टार्ट करणार आहोत आपण. 1 जुलै 2026 पासून ही बॅच आपण स्टार्ट करतोय. या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या सर्व कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून दिली जाणार आहे. दुसरी महत्त्वाची, स्मार्ट अप्रोच साठी आपण काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिक वरती ज्या ज्या काही एकदम शॉर्ट ट्रिक्स आहेत आणि लक्षात राहणाऱ्या ज्या काही ट्रिक्स आहेत, या ट्रिक्स म्हणजे युनिव्हर्सल ट्रिक्सचा वापर करून आपण तुमचे मॅथ्स रिजनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. चॅप्टर वाईज तुम्हाला मिनिमम 100 क्वेश्चन्स काय केले जाणार आहे, प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. त्यानंतर 2015 ते 2026 पर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या जेवढ्या काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्यामधील तुमचं पूर्णपणे मॅथमॅटिक्सच्या ज्या काही क्वेश्चन्स आहे किंवा रिजनिंगचे जे काही क्वेश्चन्स आहे त्याची सुद्धा PYQ अनालिसिस करून घेतलं जाणार आहे. खूप साऱ्या प्रॅक्टिस टेस्ट आणि खूप सारे डाऊट क्लिअरिंग सेशन्स. ओके, अशी ही आपली मॅथ्स रिजनिंगची बॅच असणार आहे. म्हणून मॅथ्स रिजनिंगची सेपरेट बॅच असणार आहे आणि मॅथ्स इकॉनॉमिक्सची सेपरेट बॅच असणार आहे. ज्यांना या दोन्ही बॅच करायच्या असतील त्यांच्यासाठी आपण कॉम्बो बॅच सुद्धा आणलेली आहे, मॅथ्स रिजनिंग प्लस इकॉनॉमिक्स अशी. ओके, चला पुढे जाऊया. आता या ग्रुप सीच्या ऍड मध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर अर्ज करण्याची दिनांक काय आहे, तर लक्षात ठेवा, अर्ज तुम्हाला जे काही आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन जे काही करता येणार आहे, तर ते ऍप्लिकेशन तुम्हाला बघा. ओके, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत तुम्हाला 27 जून बघा बरं का, 27 जून 2026 पासून म्हणजे दुपारी 2 वाजेपासून, दुपारी 2 पासून ते 19 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. 27 जून 2026 दुपारी 2 वाजेपासून ते 19 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ओके, तुम्हाला परीक्षा जे फी आहे ती ऑनलाईन तुम्ही 19 जुलैपर्यंत भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने. आणि जर तुम्हाला चलन भरावायचं असेल तर चलन भरण्यासाठी तुम्हाला 20 जुलैपर्यंतची डेट देण्यात आलेली आहे. ओके, पुढे बघा. मग प्रत्येक पदासाठीचं वेतन काय काय निश्चित करण्यात आलेलं आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, जो उद्योग निरीक्षक आहे त्याच्यासाठी S13 हे पेमेंट करण्यात आलेलं आहे. आणि S13 मध्ये किमान पगार जो असणार आहे तुमचा 35,400 ते मॅक्सिमम 1,12,400 रुपयांपर्यंत तो तुमचं पेमेंट जाणार आहे. प्लस महागाई भत्ता सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केला जाणार आहे. ओके, दुसरी महत्त्वाची, जो तांत्रिक सहाय्यक आहे म्हणजे टेक्निकल जो असिस्टंट आहे, टेक्निकल असिस्टंटसाठी S10 हे काय करण्यात आलेली वेतन श्रेणी देण्यात आलेली की ज्यामध्ये 29,200 ते 92,300 प्लस महागाई भत्ता एवढं त्याचं काय असणार आहे, पेमेंट असणार आहे. तिसरा आहे टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंटसाठी S8 हे वेतन श्रेणी देण्यात आलेली की ज्यामध्ये तुमचा जो पेमेंट असणार आहे ते 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत प्लस महागाई भत्ते असं तुमचं टोटल पेमेंट असणार आहे. लिपिक आणि टंकलेखन पदासाठी S6 ही कॅटेगरी देण्यात आलेली की ज्यामध्ये 19,900 ते 63,200 प्लस महागाई भत्ता एवढं तुमचं पेमेंट असणार आहे. आणि जो AMVI आहे, ओके, तर या AMVI साठी S14 हे तुमचं काय करण्यात आलेलं आहे, वेतन श्रेणी देण्यात आली की ज्यामध्ये मिनिमम पगार तुमचा 38,600 ते 1,22,800 रुपयांपर्यंत प्लस महागाई भत्ता असं हे प्रत्येक पदासाठीचं काय असणार आहे, वेतन असणार आहे. ओके, वेतन समजून घेतलं. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वयोमर्यादा किती आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी. तर बघा, कोणत्याही कॅटेगरीसाठी तुम्हाला एक्झाम देण्यासाठी किमान जो वयाची जी मर्यादा आहे, किमान वयाची मर्यादा 19 आहे. मग तुम्ही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी 19 आहे, टेक्निकल असिस्टंटसाठी 19 आहे, क्लेरिकलसाठी 19 आहे, AMVI साठी सुद्धा किमान वयोमर्यादा 19 असणं गरजेचं आहे. फक्त टॅक्स असिस्टंटसाठी आपण 18 वयोमर्यादा MPSC आयोगाने दिलेली आहे. तर मॅक्सिमम जो एज क्रायटेरिया आहे की किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं 38 वय मॅक्सिमम आहे, म्हणजे वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही मागासवर्गीय असाल, OBC, SC, ST, VJ, NT जे काही तुम्ही कॅटेगरी असणारे मागासवर्गीयांमध्ये
ओके, तर मागासवर्गीयांसाठी मॅक्सिमम एज क्रायटेरिया बघा, मॅक्सिमम एज क्रायटेरिया हा मागासवर्गीयांसाठी ओके बॅकवर्ड क्लाससाठी किती देण्यात आलेला आहे, तर 43 देण्यात आलेला आहे. ओके, किती देण्यात आलेला आहे, 43 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही खेळाडू असाल ओके, तर म्हणजे तुमच्याकडे जर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तरी तुमच्या वयासाठी मॅक्सिमम एज क्रायटेरिया 43च असणार आहे. ओके, जे माजी सैनिक आहेत ओके, माजी सैनिकांमध्ये पण 2 कॅटेगरी केलेल्या आहे त्यांनी. एक ओपन कॅटेगरी केलेली आहे की जे ओपन कॅटेगरीमधील जे काही माजी सैनिक आहे त्यांचा जो एज क्रायटेरिया घेण्यात आलेला आहे तर तो 38 वर्ष प्लस त्यांनी माजी सैनिक म्हणून जी काही सेवा प्रदान केलेली आहे तो सेवाचा कालावधी ओके प्लस 3 वर्ष असा सेवा मर्यादाचा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि जर मागासवर्गीय माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी 43 एकच मिनिट मित्रांनो, एकच मिनिट. ओके, बघा, आणि जर तुम्ही दिव्यांग प्रकारामध्ये येत असाल, हँडिकॅप असाल तर हँडिकॅपसाठी मॅक्सिमम जो एज क्रायटेरिया आहे तर तो 45 देण्यात आलेला आहे. किती देण्यात आलेला आहे, 45 देण्यात आलेला आहे. ओके, पुढे बघा, वयोमर्यादा समजली. आता पुढची महत्वाची की AMVI साठी पात्रता काय आहे, की कोण कोण AMVI साठी पात्र असणार आहे. ओके, तर बघा, ज्यांच्याकडे डिप्लोमा इन प्रोडक्शन आहे, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे ओके, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी पण आहे किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेलं असेल डिप्लोमामध्ये, किंवा डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स झालेलं असेल, किंवा डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी झालेलं असेल, किंवा डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल, किंवा डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग झालेलं असेल, किंवा डिप्लोमा इन मेटॅलर्जीमध्ये झालेलं असेल, किंवा बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं असेल, किंवा बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं असेल, किंवा बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेलं असेल, किंवा बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग झालेलं असेल, तर एवढ्या पदांसाठी तुम्ही काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. ओके, ओके, पुढे बघा, किंवा जे डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे ते सुद्धा याचा फॉर्म भरू शकतात. डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी यामध्ये सुद्धा ते फॉर्म भरू शकतात. आणि बघा, असं म्हटलेलं आहे की 4 इयर्स थिअरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज ए आर्टिफिशियल अप्रेंटिस ज्यांनी केलेली असेल ओके, तर ते सुद्धा या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात AMVI साठी. ओके, पुढे बघा, ही झाली AMVI साठीची पात्रता. ओके, तर AMVI साठी काही फिजिकल क्रायटेरिया सुद्धा देण्यात आलेला आहे. कोणता क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, फिजिकल क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. ओके, मग फिजिकल क्रायटेरियामध्ये जर मेल कॅटेगरी असेल ओके, तर पुरुषांसाठी उंची जी देण्यात आलेली ती 163 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. ओके, आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून ती किमान 5 सेंटीमीटरने वाढली पाहिजे. ओके, महिलांसाठी किमान उंची आहे 155 सेंटीमीटर आणि वजनाचा क्रायटेरिया त्यांना दिलेला आहे 45 किलोग्रॅम. ओके, पुढे बघा, त्यामध्ये अजून म्हटलेलं आहे की जे रंगांध नसून, म्हणजे ज्यांना रंगांधळपणा नसेल ओके, ज्यांची दृष्टी चष्मासह किंवा चष्माशिवाय चांगली आहे ओके, ते सुद्धा याचा फॉर्म बघा भरू शकतात. पुढे महत्वाची गोष्ट ओके, आता लिपिक टंक लेखन पदासाठी महत्वाची क्रायटेरिया काय आहे की बघा, जर तुम्ही कर सहाय्यक पदासाठी, टॅक्स असिस्टंट पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल ओके, तर तुम्हाला मराठीचा किमान वेग 30 ओके, म्हणजे मराठी टायपिंग तुमची 30 झालेली पाहिजे, मराठीचा 30चा स्पीड तुमचा पाहिजे, आणि इंग्लिशचा आणि इंग्रजीचा आणि म्हटलेलं आहे याचा अर्थ पाहिजेच 40चा स्पीड असणं गरजेचंच आहे. मराठीचा 30चा स्पीड आणि इंग्रजीचा 40चा स्पीड गरजेचाच आहे टॅक्स असिस्टंटसाठी. ओके, जर तुम्ही क्लेरिकल पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, लिपिक टंकलेखनसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुमच्याकडं मराठी 30चा स्पीड असेल ओके तरी चालेल, तुमच्याकडं इंग्रजी 40चा स्पीड असेल
तरी चालेल. ओके, समजा तुमच्याकडे मराठी 30 आहे पण इंग्रजी नाहीये, इंग्रजी नाहीये, आणि इकडे तुमच्याकडे इंग्रजी आहे परंतु मराठी नाहीये, तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजेच क्लिरिकल पदासाठी तुमच्याकडे कोणतेही एक, बघा बरं का, कोणतेही एक तर मराठी 30 पाहिजे तुमच्याकडे सर्टिफिकेट, मराठी 30 किंवा इंग्रजी 40, दोघांपैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. ओके, आणि असं म्हटलेलं आहे की समजा तुमच्याकडे मराठी 30 आहे आणि इंग्रजीचं कोणतंही सर्टिफिकेट नाहीये तुमच्याकडं, तर तुम्हाला जॉईन झाल्यानंतर काय केलं जाणार आहे, 4 वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे की त्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्हाला इंग्रजी 40 हे सर्टिफिकेट काय करायचं आहे, अचीव करायचं आहे. किती वर्षांमध्ये, 4 वर्षांमध्ये. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं इंग्रजी 40 तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि मराठी नसेल, तरी सुद्धा तुम्हाला 4 वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, पुढे बघा, म्हणजे कुठल्या तरी लिपिक टंकलेखन पदासाठी तुमच्याकडे कुठलंही एक तर मराठी 30चं असणं आवश्यक आहे किंवा इंग्रजी 40चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, पुढे बघा, मग परीक्षेचे टप्पे कसे होणार आहे, तर बघा की हे जे सर्व जे पद आहेत, म्हणजे उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल, लिपिक टंकलेखक असेल किंवा AMVI असणारे, या सर्वांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. ओके, कधी होणार आहे, तर ती होणार आहे 27 सप्टेंबर 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे. ओके, त्यापैकी आता हे जे उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, कर सहाय्यक आहे आणि लिपिक टंकलेखन आहे, हे जे पहिले 4 पद आहे, या 4 पदांसाठी संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, दुसरी महत्वाची, पूर्व परीक्षा असणारे 100 मार्कांची आणि मुख्य परीक्षा असणारे 400 मार्कांची. कोणासाठी, तर या पहिल्या 4 पदांसाठी. ओके, मुख्य परीक्षा किती मार्कांसाठी असणार आहे, 400 मार्कांसाठी असणार आहे. पूर्व परीक्षा 100 मार्कांसाठी असणार आहे, तर या 4 पदांसाठी मुख्य परीक्षा 400 मार्कांची असणार आहे. ओके, तर AMVI साठी लक्षात ठेवायचं आहे, AMVI साठी जी मुख्य परीक्षा असणार आहे ही स्वतंत्र होणार आहे. AMVI या पदासाठी मुख्य परीक्षा ही स्वतंत्रपणे होणार आहे. ओके, आणि हिच्यामध्ये मुख्य परीक्षा ही 300 गुणांसाठी होणार आहे. ओके, समजले, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, नॉर्मलायझेशनची प्रक्रिया त्यांनी आणलेली आहे. ओके, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जी पूर्व परीक्षा होणार आहे तर ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. ओके, त्यामुळे एकाच दिवसाला 2 किंवा 3 पेपर होण्याची शक्यता आहे. ओके, आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आणि काठिण्य पातळीचे स्तर लक्षात घेता परीक्षेच्या अंती गुणांचे समानीकरण म्हणजे काय, नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. ओके, त्यामुळे नॉर्मलाइज गुण निश्चित केल्याप्रमाणे निकाल जाहीर केला जाणार. समानीकरण प्रस्तुती माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे नॉर्मलायझेशनची पद्धत कशी असणार आहे, ती कशी लागू केली जाणार आहे. ओके, या संदर्भातल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या आयोगाच्या स्थळावर काय केल्या जाणार आहे, स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मग जर नॉर्मलायझेशन झालं तर निगेटिव्ह मार्किंगचं काय होणार, मग निगेटिव्ह मार्किंगचं काय होणार, तर हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाणार आहे. ओके, मग नॉर्मलायझेशनमुळे निगेटिव्ह मार्किंगचं काय होणार हे सुद्धा MPSC आयोग स्वतंत्र नोटिफिकेशन जाहीर करून काय करणार आहे, आपल्याला कळवणार आहे. ओके, पुढे महत्वाची गोष्ट की एकदा पेपर झाला की त्यानंतर उत्तर तालिका जी काही आहे, आन्सर शीट जी काही आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल. तसंच प्रत्येक उमेदवाराला त्याने दिलेले जे काही उत्तरं आहेत ते म्हणजे रिस्पॉन्स शीट जी काही आहे ही त्या उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये काय करून दिली जाणार आहे, उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर महत्वाचे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे या पदासाठी, तर बघा, जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असल्याचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पात्र माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू पदासाठीचे जे काही सर्टिफिकेट्स आहे ते तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी तुमच्याकडे अनाथ असल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे. ओके,
पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास तशाच प्रकारचा तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, ओके, यांच्यासाठी सुद्धा पुरावा आवश्यक आहे आणि तो तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. ओके, त्यासोबतच तुम्ही महिला असाल, खेळाडू असाल, दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, अनाथ, पदवीधर अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, अपलोड करावं लागणार आहे. हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे हे PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहे. ओके, त्याची किमान साईज असणार आहे 50 KB आणि जास्तीत जास्त साईज असणार आहे 500 KB पर्यंत. 50 ते 500 KB पर्यंतच तुम्हाला फाईल काय करायची आहे, तयार करायची आहे. ओके, या सर्व डॉक्युमेंट्सचे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. ओके, नेक्स्ट, मग परीक्षा शुल्क किती आहे? जर बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अमागास वर्गांसाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी किती देण्यात आलेले? 394 देण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय किंवा अनाथ कॅटेगरी जी काही आहे त्यांच्यासाठी 294 असणार आहे आणि माजी सैनिकांसाठी 44 असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी बघा, जर ओपन कॅटेगरी असेल तर त्याच्यासाठी 544 फी आहे. ओके, आणि अदर जे काही बॅकवर्ड क्लास आहेत त्यांच्यासाठी 344 आहे. तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये काय करण्यात येणार आहे, परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. ओके, तर हे होतं मित्रांनो MPSC आयोगाचा सर्वात पहिला महत्त्वाचा बॉम्ब. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल सही तर ही माहिती सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत काय करायची आहे, शेअर करायची आहे. चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. बाय बाय मित्रांनो.